वाह काय व्ह्यू आहे भाई. नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचं नवीन व्लॉगमध्ये. मी आता असे मालवणला रेवंडीमध्ये लकी दादाच्या गावात. लकी दादा आता येतो. माझ्यासोबत असा मंदार शेट्टी आहे. काय म्हणतो भाई? तर विषय असो असा ना की एक फिशिंग कॉम्पिटिशन असा कोकण एक्स्ट्रीम काय रे अँगलर्स फिशिंग कॉम्पिटिशन 2 दिवस उद्या चलताला. त्याच्यासाठी आम्ही येलो असो. तर थंय तळाशील तोंडवली बीचला असता तर हयनं बोटीन घेऊन जाऊक बरा जवळ पडता, नाही तर खूप फिरान जाऊचा लागता. आम्ही आता लकी दादाकडे जातलो. थंयनं बोटीन आम्ही डायरेक्ट तळाशील तोंडवली बीचला जातलो. आणि कॉम्पिटिशन उद्या आणि परवा. तर आमच्यासोबत रवा, तुमका काय काय नवीन गोष्टी दाखवतो. चला. आम्ही आता पोचलो तळाशीलला. रात्रीचे 10-11 वाजले असत. आता आम्ही जेवतलो. त्याच्यानंतर ब्रीफिंग होतली की पूर्ण डिटेल्स सांगतली की स्पर्धकांचे काय काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात ते. सो आता जे आम्ही स्टेवर राहतो ना, हयसर फक्त क्रू मेंबर्स आणि मीडिया पार्टनर म्हणजे इन्फ्लुएन्सर्स वगैरे असतात. आणि ह्या बघा बाहेर बाहेरसून लोक येईल असत, गाडी लावले असत. आणि हय बाजूक बीच आहे. मित्रांनो, काल रात्री बघितलं तुम्ही, जेवलो, ब्रीफिंग वगैरे झाला आणि आम्ही झोपलो. आणि आता सकाळचे वाजले असत 5 वाजता सगळे उठान सगळे रेडी आहेत. आता सगळा काय तर मेन शो सुरू जातलो. हे बघा, हे मीडिया पार्टनर्स वगैरे पॉवरफुल टी शर्ट वगैरे घालून क्रू मेंबर फुल रेडी असत चकाचक. तर आम्ही आता थंय निघतलो आणि आता बघूया बाहेर काय चालला. हे बघा, पासेस वगैरे भेटलत क्रू मेंबरचे. आणि आता 5 वाजलं आणि सकाळी सुरू झालेला असा. सगळे स्पर्धा गेलेले असत. ह्या इव्हेंटचे ना हे सगळे स्पॉन्सर असत. बघा, मीडिया पार्टनरमध्ये मालवणी लाईफ, अमोल, मंदार, कोकणी लाईफ वगैरे असा. विराज वेटे नाही, कारण विराज वेटेची एंट्री यांच्याने डायरेक्ट वाईल्ड कार्ड केलेली आहे. VIP एंट्री झालेली आहे आमची. माका सांगूक नाही, माका अर्जंटमध्ये सांगला मंदारने की असं असं हां, पुढच्या वर्षी स्पॉन्सरशिप. पुढच्या वर्षी 5,000 रुपये देतो ना मी. तू 10 देतलं तर मी 5 देतलं. आम्ही 10 काय 15 देतो. मग मी देतोय ना 5. तर अमोल आणि वेटे, तुमच्या दोघांचा प्रश्न एक असल्यामुळे मी दोघांनाही एक्सप्लेन करतो की आता मागे काय चालू आहे. तर मागे हे चालू आहे की 3 सेशनमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. पहिलं सेशन म्हणजे आजचा दिवस सकाळी 6 ते 1, संध्याकाळी 4 ते 8 दुसरा सेशन, आणि उद्या सकाळी पुन्हा 6 ते 12 हा तिसरा सेशन आहे. तर 3 सेशनमध्ये आता एखादा कॉम्पिटिटर स्पर्धक कुठे उभा राहून मासा गरवणार हे ठरवण्याचं काम तिथे चालू आहे. आता जर तुम्ही आपला समुद्र किनारा असा बघितला तर गोव्यापासून ते मुंबईपर्यंत असं आपण त्याचा एक दिशा पकडू. तर 1, 2, 3, 4, 5, 6 असे आपण नंबर सगळ्यांना दिलेले आहेत. त्या नंबरनुसार प्रत्येक नंबरमध्ये 15 मीटरचं अंतर आहे. तर तिथे प्रत्येक पार्टिसिपेटचे 3 नंबर जनरेट होत आहेत. पहिल्या सेशनमध्ये तो कुठे उभा राहणार, दुसऱ्या सेशनमध्ये तो कुठे उभा राहणार आणि तिसऱ्या सेशनमध्ये तो कुठे उभा राहणार, हे नंबर तिथे जनरेट केले जातात. काही सांगायचं आहे का इन्फॉर्मेशन? सगळी लकी दादा दिलेली असा आणि त्याच्यात काही बदल होणार नाही. रात्रच वाटता झाली कशी, कारण अजून उजवाडाक जाम टाइम असा. ही स्टेज असा आणि हैसून पूर्ण 120 ना रे, 100 किती बोलले, 120 स्पर्धक असत. आणि प्रत्येक स्पर्धक ना असं लाईनमध्ये उभं होतो. 15 मीटरचा डिस्टन्स आता असा. आणि 3 ह्याच्यात असतात टप्प्यात, जसं लकी दादान सांगला. हे बघा, हे असे क्रू मेंबर आहोत. हे कामा करूची सोडून नाही, यांका थंडी लागतात तर बघ कसे कोले कसे लपलत. आपल्याकडे स्टेज सांभाळून दिलेला आणि स्टेजवरती कोणच नाही. मित्रांनो बघा, 6:45 वाजलेले आहेत आणि ना थोडा उजवाडा दिला असा. उजवाडा दिला बऱ्यापैकी, नाही थोडा ना. आणि हे बघा, सगळे अँगलर्स ना लाईन मध्ये रवलेले असतात पूर्ण. आणि बघा मस्तपैकी बीच असा. हैसर आम्ही गेल्या वर्षी गेलेलो, या वर्षी परत दिलो. सो आता काय करतले माहिती, फायर वर्क करतले. सो त्याच्यानंतर एक सिग्नल टाकलो की तुम्ही फिशिंग चालू करू शकतात. सगळे रेडी असत. 5 मिनिटात फायर वर्क होतो. तुमका दाखवते बघा. हे बघा, आता अँगलर झूक टाकतले. बघूया, हे फायर वर्क चालू झालेलो हा. कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स 2025 डिसेंबर कॉम्पिटिशन चालू झालेले आहे मित्रांनो. फर्स्ट टाइम इले मी. माझा एक्सपिरियन्स होता काय असतो बघा बघूया. हे बघा, हे सगळे रेडी करत असतात आपापला.
आता जरा जातो जरा फिराक एक सगळ्यांनी कॅश टाकला नाही काय भेटता तर बघतो. गेल्या वर्षी किती भेटलेला बोलतो तू? काय साईज फर्स्ट प्राइज फर्स्ट प्राइज गोबरा होता. साईज काय होती? ग्रुपर साईज नाही ना म्हटलंस ना तरी फीट मध्ये सांगायला गेलं तर साधारण एक 2-2.5 फुटाचं होतं. 2-2.5 फूट. अच्छा 16 किलो काहीतरी ना का 13? नाही एवढा नव्हता. किलो मध्ये गेल्या वर्षी आपण मोजलाच नाही. गेल्या वर्षीचं नाही सांगत, गेल्या वर्षीचं सांगतो फिशिंगला. तेव्हा तो जो कोबरा होता तो होता 3.5-4 किलोचा, पण सेम लेंथवरच होतं. गेल्या वर्षी केजी वर आपण मोजले. ओके. ह्या वर्षी लेंथ वर, या वर्षी लेंथ वेट नाही. ओके. तर आम्ही आलोय आता नंबर 78 कडे. तर काका कुठून आलाय तुम्ही आणि तुमचं एज? नमस्कार. नमस्कार. तुमचं एज किती? माझं एज 17. 17. समजलं. आणि कुठून आलाय तुम्ही? 71 हो. समजलं हो. आणि आलाय कुठून? आलोय पुण्याहून. पुण्याहून. वा वा. बघा आवड कुठे कुठे घेऊन येते. पुण्यावरून आलेत. लावलं लासुंगाट घरी एक. आणि ह्यो खालचं हे का काय म्हणतात? स्पायडर सिंग. तो वेट साठी ना ऋता ह्याच्यात. तर आता हे टाकतले आहेत, बघूया एकदा. ह्याच्यात दिसणार नाही पण बरोच लांब जाता रे. आणि एक इन्फॉर्मेशन हैसर ना ते जे हुक असतं, जे हुक, तो जे हुक असताना तो अलाउड नाही की त्या कारण तो माशाक अडका शकता, म्हणजे पोटात वगैरे जाऊन तो मासो मरता केव्हा केव्हा लागलो तर. हाफ राऊंड म्हणून हुक असतात ते फक्त अलाउड असतात. ते कसे फक्त हैसर तोंडाक धरतात, पोटात वगैरे गेलो तर तो धरणार नाही, तो तसंच बाहेर येतात. आणि अनेक ह्या काय असा विषय, हे आता हैसर कॅच जे पकडतात ना हे मारणार ना, त्याचा वेट करतात आणि सोडतात. ते का कॉम्पिटिशनात असा असा ता एक असा मेन कळला मा, म्हणजे नुसतं उगीच ते का मारून काय उपयोग नाही. मला सांग, आता तो कॅच भेटला, कुठला कुठचा पण भेटला, तर तो तुम्ही बोलताय की सोडणार ना परत? हो. पण मग तो वेट करायपर्यंत कसं, म्हणजे काय मॅनेज करता, किती वेळ लागतो? 2 मिनिटाचं काम असतं. पण तिकडे वेट मशीन घेऊन जातात. वेट वर नाहीये आपला गेम. हा लेंथ, सॉरी. वर आहे. हा मग ते लगेच मार्शल तिकडे गेला, लेंथ घेतली आणि काय तो परत सोडला. आणि मला एक सांग, दुसरा प्रश्न, तोच कॅच जर दुसऱ्याला भेटला तर? भेटू शकतो. शेवटी हे बघ, मासेमारी हे कॉम्पिटिशन लकच आहे. हा. तुझ्या हुक समोर कुठला मासा येईल आणि तो उचलेल हे लक आहे. हा. किंवा तुझ्या हुक कडे बघून तो मासा दुसऱ्याच्या हुक कडे जाऊन तो उचलेल, हे लक आहे तुझं. पण मासा लँड करणं हे स्किल असतं. अच्छा. एखादा मासा जर तुला समजा 17-18 किलोचा लागला तर तो जमिनीवर आणायला किंवा बोटीत आणायला स्किल आहे. त्याच्यासाठी किती तुला ड्रॅग ठेवायचा आहे. म्हणजे बिगेस्ट मासा जर एकाला लागला आणि तोच जर नंतर दुसऱ्याला लागला तर दोघांचा काउंट होतो ना? तो मासा लगेच दुसऱ्याला नाही लागणार. सपोज रे लागला तर हा, तरी तो काउंट होतो. हा तेच. येस. हे मार्शल असत. मार्शल म्हणजे काय म्हणतात, अजून काय शब्द मार्शलला? हॅम्पर. हा, हे आपलं कप्तान. कप्तान म्हणजे हे आता 10 अँगलर्स असतात ना, 10 अँगलरसाठी एक मार्शल. म्हणजे विषय काय, जर कॅच भेटलो तर मार्शल लगेच पोचतल, बरोबर? आपली लेंथ घेऊन मेजर करून परत सोडून देतले. ओके. बघा हे नंबर लावलेले आहेत. आता आम्ही असो 30-31 कडे. तर विषय असा आहे ना, 120 पासून चालू झाला आणि 1 पर्यंत जाऊ का. आणि साधारण एका अँगलरमध्ये 15 मीटरची गॅप आहे. म्हणजे समजा की 1.2 किलोमीटर पूर्ण ही रेंज असं चला. म्हणजे एक राऊंड मारूकच आम्ही 2.4 किलोमीटर चालायचा लागताला. तर आता पहिलीच सूर्य वर येऊच्या पहिलीच जरा वॉकिंगला चाललो, कारण नंतर जरा कंटाळ येतो ना. का मासो लागलो असं दिसता. हे ओढतं ते बघ, जर्क मारता नाही रे. बघूया आता काय लागलो नाही लागलो कळतला. थांबा. नाईस कॅच. काय आहे? मार्शल पाणी येणार तिथे. काय आया? कोकर जीटी. अच्छा, काल जो रात्री दाखवलेला तोच. काय लक आहे बघा आपलं. जिकडे जातो तिकडे भेटतो. उलटा
किती वेळ राहतो रे असं बाहेर काढून? बरोबर आहे लकी पुढे 38. अरे सगळे आम्हाला भेटलेले. ए, माझ्या गावाच्या बाजूचे 2 किलोमीटरला घर आहे भाई. लगभग भाई. इथेच बस ना मेजर करतायत आपल्या ऍपवर टाकायला. किती वेळ राहतो रे असा मासा? राहतो अर्धा तास राहतो. काय बोलतो? हा आपण जे हुक वापरलाय ना ते जे हुक सर्कल हुक आहे. समजलं. सर्कल हुक हा पोटात जात हा. नाही, ते या तोंडात राहतात आणि तो असा पार्ट आहे की त्याचं सेन्सेशन नसतं तिकडे, त्याच्यामुळे त्याला काही त्रास होत नाही. तर झालेला मेजरमेंट वगैरे 38 सेंटीमीटर. आता ते अनहुक करतले लगेच. अर्धो तास पर्यंत राहता एवढो साईजचो मासो. अनहुक करतले आणि रिलीज. त्या सगळ्यात इम्पॉर्टंट हा. अनहुक झालेलो हा. चला आपला नियम आहे कॅच अँड रिलीज. चल पटकन ये पटकन ये. ते बघ हा काय तर मला आवडला. म्हणजे कॉम्पिटिशन शॉक आपल्या जाग्यावर, पण जर खाऊचो नाही ना तर मरण नको त्याका, जाऊन दे. बरोबर ना? चांगला. हे बघा 1 नंबर कडे पोचलो. हैसून काय तर चालू म्हणजे हैसून चलत जाऊ 1.2 किलोमीटर जाऊ का आता. हे असं 1 नंबरचे कंटेस्टंट. तुम्ही कुठून आलाय? हिंदी कहाँ से हो आप? हाँ कहाँ पर आए ये? नवी मुंबई. अच्छा नवी मुंबई. कल ही आए? नहीं परसों है. कुछ मिला? हाँ उधर पकड़ा था मैंने जीटी. नहीं इधर कुछ मिला? इधर ट्राई नहीं किया. अभी नहीं मिला है. अभी तक नहीं अभी तक नहीं. मिलेगा. 1 नंबर है मतलब 1 नंबर ही आना चाहिए. हाँ बेस्ट ऑफ लक. थँक यू. तुमका दिसता ना या फुड्यात ह्या असा कवडा आयलंड. तुमका असं वाटणार नाही की हो माणूस असो झोपला असो. माका तर वाटतं बघ. हे बघा हे लेफ्ट साईडला पाय, राईट साईडला डोक्या, छाती वाईट बाहेर येला झोपल्या बरी असो मस्त पैकी ना. फर्स्ट कॅच यांचा झालाय. रत्नागिरी. हा नाव काय? अक्षय शिवलकर. किती सेंटीचा भेटला? 20. फर्स्ट कॅच. काय होतं? शिंगटी. अच्छा ओके. मला काय ते माहित नाही पण ओके. शिंगटी म्हणजे काय आता खाणाक माहित. दापोलीवरनं काका इलत आणि ह्यांच्यानी ना ओके आमच्या देशच्या. चला ह्यांच्यानी ना आतापर्यंत जो सगळं जो मासो मोठो धरला नाही चणक ना. जिताडा पण चणकच का तो? हा 22 किलोचो म्हणजे माणसा येतो हा बघा साधारण. येतो हा बघा. बाप रे बाप. काट्यावर काय आहे गिटार फिश. गिटार फिश. आता त्याचा लगेच लेंथ मेजर करतले आणि त्याला परत रिलीज करतले. रक्त येईल रे त्याचा. हुक काढ ना त्याचं. हुक काढ ना. हुक काढ ना. जरा साईडला. 54. यो आता सध्या काय आहे? सध्या हायेस्ट यो हायेस्ट हा. ओके आता रिलीज. चल आता रिलीज करतले लगेच. कर कर कर. नको असं दे. सोड जास्त उशीर नको रे. 82 नंबरला खेकडे लागले होते बघा. जिवंत असत दोन. आज ना अमोल सावंतची ऐक ना. आज ना अमोल सावंतची अॅनिव्हर्सरी आहे आणि तो बायको घरात सोडून आमच्या बरोबर फिरता. लवकर घरी चाललं. लवकर का घरी चाललं तर मला आता कळलं की त्याची आज अॅनिव्हर्सरी. रूम उद्या का बुक पोस्ट सेलिब्रेशन रे. सर तुमचं नाव? रणजित गायकवाड. कुठून आलाय? सांगली.
आणि काय म्हणजे तुमचं प्रोफेशन? मी आता जस्ट 2 महिने झाले आर्मीमधून रिटायर झालो. अच्छा. तर आपले खास मित्र आहेत रणजित भाऊ हा. आणि आर्मीमधनं रिटायर्ड झालेले आहेत. सो तुम्हाला अभिनंदन पहिली गोष्ट. आता रिटायरमेंट लाईफ तुमचं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय की राणादाची जी सिरियल येत होती तुझ्या जीव रंगला, बरोबर, त्याच्यामध्ये लाडू जे कॅरेक्टर होतं लहान मुलगा, त्याचे हे वडील आहेत. ओके ओके ओके. सेलिब्रिटी माणसाचे. अच्छा. आला तो या लागला. हा हा चालेल. काय भेटलं अजून? स्ट्राईक झालं? शेंगटा लागला. अच्छा 20 सेंटीमीटर लागला. अच्छा क्वालिफाईंग आहे. ओके चालेल. ऑल द बेस्ट. हे बघा हे 119 नंबर आणि तो नंबर जो दिसता तो 120 असा, पण ते अजून योग नाही सर. सो ऑल द वे ट्रॅव्हल करून आम्ही 1 नंबर पासून 120 पर्यंत गेलो. साधारण 1 तास लागलो माझ्या मते आणि कॅच बघले 2-3च भेटला, जास्त नाही. सो ह्यो जो तुम्ही गेम बघतात ना, ह्यो गेम पेशन्सचा. म्हणजे आता पूर्ण आम्ही फिरलो 2.5 किलोमीटर, त्यात आमका 2 कॅच भेटले नाही रे, 2 कॅच भेटले फक्त. म्हणान 2 दिवसाची कॉम्पिटिशन असता ही. तर आता विषय असा आहे ना की बिगेस्ट कॅच एक असा, त्याच्यानंतर मल्टिपल कॅच एक असा, मॅक्स कॅच, त्याच्यानंतर फर्स्ट कॅच एक असा. मग आता विनर कोण जातलो? प्रत्येक लेंथवर ना त्यांना पॉईंट दिलेले असतात. मग ते टोटल नंबर ऑफ त्यांनी किती कॅच पकडल्या आणि त्याचे टोटल किती झाली त्याच्यावर फर्स्ट नंबर येतलो. त्याच्यानंतर बिगेस्ट कॅच सेपरेट आणि फर्स्ट कॅच जो त्याका भेटलो पहिलो तो फर्स्ट कॅच म्हणजे पहिलं भेटता त्याका देऊन टाकतो. तर असे वेगवेगळे विनर असत, समजला ना. सगळ्यात जवळचे सगळ्यात लेट दिलेले असत. आमका टायमिंग आताच आम्ही काल येलो, तुम्ही आता दुपारी येतात. ह्या म्हणजे काय? तू अरे लांबच्यांका आधी होता लागता. हा बरा ह्या काय टेस्टन वगैरे ना सगळे छत्री टेंट आपापला सगळं घेऊन दिलं. कारण कसं पेशन्सचो गेम हा. टाइम जातो लो गेम खेळाक म्हणून तो सेक्शन मध्ये खेळतात, कळला ना. आज उद्या परवा काहीतरी लागा गोया ना, नाहीतर 120 कॉम्पिटिशन मधून 4-5 जणांका लागलो तर मजा काय. म्हणून तो 2 दिवसामध्ये खेळलो जाता. आम्ही आता जरा नाश्तो करतो, पूर्ण राऊंड मारला. एक नाश्तो केल्यावर परत एकदा राऊंड मारतलो. पण आता टाइम झालेलो असा आमलेट पाव खावचो. नाश्ता गेलेलो आहो. हे बघा आमलेट शोध कर नको. नाश्ता गेलेलो आहो. हे बघा आमलेट ब्रेड आमलेट जरा सुशागात जरा खातो. नाश्तो झालेला हा मजा येली म्हणजे आमलेट खाऊ. सकाळी 4:30 उठलो. माझे डोळे आता झमतात एकदम. त्यामुळे ना आता मी जरा झोपतलोय. माका बोरो स्पॉट गावलेला झोपाक. तुमका टाक हो बघ मजा इली इटलो. ह्याच्यावर मी जरा गुटली करतलोय. 15 मिनिटं तरी आराम करते, मग परत एकदा राऊंडला निघूया. भाई काय जिंदगी आहे, मजा येईल. झोपान झाला, झोपान उठले, जरा चेंज केलंय, मस्तपैकी फ्रेश झालंय. आणि आता आम्ही जेव गेलो सो कॅप्सूल रिसॉर्टमध्ये. गेल्या वर्षी ना हयसर आम्ही स्टे केलेलो. हे बघा ह्या कॅप्सूल रिसॉर्ट असा. हे बघा ह्या कॅप्सूल रिसॉर्ट हा. हे कॅप्सूल सारखे ना ह्यांच्याकडे कॉटेजेस असतात म्हणजे कपलसाठी वगैरे. तर हयसर आता जेव गेलो, बघूया काय वेळ येता. आमका मालकांनी आमंत्रण दिलं असा. तुमचं जेवण इलेला असा हा काय ला बघूया काय काय असा. चपाती, बांगड्याची आमटी ह्या काय आणि एवढं जेवण चांगला घालण्यामागची जी मेहनत असते. हा हेंका कॅप्सूल रिसॉर्टचे हे मालक असत. यांचा नंबर घाली घालती काय रे, कॉन्टॅक्ट करा. ह्या बघा रिसॉर्ट. हा आम्ही आता जेवतो. हा चला बरे. सुरमई आणि बांगडो हा आता झालं. आता संध्याकाळचे 5 वाजलं. जेवण वगैरे झाला कॅप्सूल रिसॉर्टमध्ये. आता सेकंड सेक्शन सुरू झालेलो आहे 4 वाजता. आता 8 वाजेपर्यंत चालतलो. ह्यो विलॉग मी आता हयसरच संपवतोय. दुसऱ्या विलॉगमध्ये म्हणजे उद्याच्या दिवशी 3rd सेक्शन सुरू होतलो. सकाळी परत 6 वाजता ते 1 वाजता आणि दुपारनंतर मग बक्षीस वितरण असा. तर बघूया पुढच्या विलॉगमध्ये काय होता. असेच विलॉग बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. चला बरे रे बाबी.